चकली भाजणीपासून तर चकली तळण्यापर्यंत सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगणार आहे। नमस्कार, मी उत्कर्षा तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या या उत्कर्षा किचन कट्ट्यामध्ये। तर आज आपण 1 किलो चकली भाजणी कशी तयार करायची आणि त्यापासून खुसखुशीत आणि कुरकुरीत चकली ही कशी करायची ते आपण बघणार आहोत। तर बघा, इथे मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतले। तांदूळ हा आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे। त्यानंतर इथे मी 250 ग्रॅम हरभरा डाळ घेतली आहे, 125 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे, 125 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम पोहे, 20 ग्रॅम जिरे, 20 ग्रॅम धणे आणि 50 ग्रॅम साबुदाणा। अगदी हेच तुम्हाला परफेक्ट असं प्रमाण घ्यायचं आहे, तरच तुमची चकली ही छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत बनणार आहे। तर सर्वात आधी आपण तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर हा जो तांदूळ आहे तो आपण धुवून घेतल्यानंतर थोडा चाळणीवरच आपल्याला निथळून घ्यायचा आहे। त्यानंतर फॅन खालीच वाळवून घ्यायचा आहे। तांदूळ हा उन्हामध्ये वाळवायचा नाही आहे। तांदूळ हा कडक होतो आणि त्यामुळे चकल्या ह्या बिघडण्याची शक्यता असते। त्यासाठी आपल्याला हे सर्व फॅन खालीच वाळवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारेच मी मूग डाळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ ही स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि चाळणीवरच थोडी आधी निथळून घेतली आहे आणि त्यानंतर सुती कापडावर फॅन खाली वाळत घातली। 3 ते 4 तास तुम्ही हे वाळत घालू शकताय किंवा तुम्ही रात्रभरही फॅन खाली वाळत घातली तरी चालणार आहे। तर आता 3 ते 4 तास चांगले सुकल्यानंतर आपण याची आता भाजणी करून घेऊया। तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। कढई ही शक्यतो अशी गोल घ्या, म्हणजे धान्य पटपट इकडे तिकडे सरकते आणि खमंग असे भाजले जाते। तर सर्वात आधी आपण तांदूळ भाजून घेणार आहोत। तर तांदूळ हा मंद ते मध्यम आचेवर भाजायचा आहे। तांदूळ हा छान असा एक असा दाणा असा मस्त फुलायला हवा। तर अशा प्रकारेच आपण हा तांदूळ आता भाजून घेऊ। तांदूळ भाजून झाल्यानंतर तो आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊ। त्यानंतर आपण कढईमध्ये हरभऱ्याची डाळही भाजून घेऊ आणि अशाच प्रकारे आपण उडीद डाळ आणि मूग डाळ सुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तर डाळ आपल्याला अगदी छान अशी डाळ आपल्याला अशी त्यातला थोडा ओलसरपणा हा कमी होईल अशा प्रकारेच आपल्याला भाजायची आहे। एकदम आपल्याला तिला अशी लाल करायची नाही आहे। आपल्याला चकल्या ह्या खुसखुशीत आणि कुरकुरीत करायच्या आहे। त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे हे सर्व भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर मी इथे साबुदाणा घेतला आहे। तर साबुदाणाही छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। साबुदाणा भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये आता पोहे भाजून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आता जिरे आणि धणे भाजून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपण ही भाजणी आता तयार करून घेणार आहोत। तर सर्व आपलं हे भाजून झालं आहे। तर आपण आता हे सर्व एका परातीमध्ये काढून घेऊ आणि अगदी थोडं असं कोमट होईपर्यंत आपण हे साईडला ठेवू। त्यानंतर आपल्या भाजणीला छान असा खमंग वास येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी आपण यामध्ये 7 ते 8 लवंग आणि 7 ते 8 मिरे घातलेत। तर ही भाजणी मी आता माझ्याकडे घरीच गिरणी आहे, तर मी घरीच ही दळून घेणार आहे। तुम्ही जर चक्कीवरून दळून आणली तर ही गव्हावर किंवा कुठल्याही प्रकारच्या ज्वारी बाजरीवर दळायची नाही आहे। ही आपल्याला आधी थोडी डाळ किंवा तांदूळ दळलेले असतील तर त्यावरच आपल्याला ही दळून घ्यायची। तर बघा, आपली भाजणी ही दळून झाली आहे आणि तयार आहे चकल्या करण्यासाठी। तर इथे मी या कपने मेजर करून घेतलं आहे। तर 4 कप आणि वरती अर्धा कप अशी मी 500 ग्रॅम भाजणी घेतली आहे। तर त्यामध्ये मी 5 ते 6 चमचे तेल घेतले। तर तेल मी हे छान कडकडीत तापवून घेतले। तर ते आपण यावर घालूया आणि सराट्याच्या सहाय्याने आपण हे एकत्र करून घेऊ। थोडं तेल यामध्ये थंड झालं की आपण हाताने याला छान चोळून घेऊ, म्हणजे पूर्ण पिठाला आपलं तेल हे व्यवस्थित लागेल। तर अशा प्रकारे हे हाताने छान चोळून घ्यायचे। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत 3 चमचे मिरची पावडर, 4 चमचे पांढरी तीळ, अर्धा चमचा ओवा आणि 1.5 ते 2 चमचा मीठ। मीठ तुम्ही हे चवीनुसार कमी जास्त करू शकताय।
तर हे छान आता पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे छान आपण आता मिक्स करून घेतलंय। त्यानंतर मी 2 कप पाणी हे थोडं कोमट असं करून घेतलंय। तर त्या पाण्याने आपण आता हे भिजवून घेऊ। तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी हे घालत जायचे। तर थोडं सुरुवातीला गरम लागले हाताला तर सराट्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर कोमट झाल्यानंतर हातानेच आपल्याला हे छान भिजवून घ्यायचे। तर अगदी पातळ असं हे आपल्याला भिजवायचं नाही आहे। जर तुम्ही हे खूप जास्त पातळ केले तर मग आपल्या चकलीला जो काटेरीपणा येतो, म्हणजे जो काटेरी आकार येतो तिला, तर तो येणार नाही। त्यासाठी आपल्याला हा घट्टच असा भिजवून घ्यायचा आहे। तर बघा मी आता हातानेच हे छान असं मिक्स करून घेते आणि आपल्याला लागेल तसं पाणी हे यामध्ये टाकत जायचे। तर अशा प्रकारे बघा आपल्याला हे पाणी संपूर्ण लागलेलं आहे आणि आपण अशा प्रकारे गोळा हा भिजवून घेतला आहे। तर यामध्ये थोडा असा गरमपणा असतो, त्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवून थोडं 5 मिनिटासाठी हे रेस्ट करायला ठेवून देऊ। त्यानंतर आपण एक परात घेतली, या परातीवर आपण चकल्या पाडून घेणार आहोत। त्यासाठी मी त्याच्यावर थोडे तेल लावून घेतले आणि आपण ज्या साच्याने चकल्या पाडणार आहोत त्यालाही मी तेल लावून घेतले। तर 10 मिनिटानंतर मी हा गोळा घेतला आहे। तर याला छान असा आता चोळून घ्यायचा आहे। गोळा चोळताना आपल्याला यासाठी गोळा चोळताना आपल्याला पाण्याचा किंवा तेलाचा वापर करायचा आहे, पण पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे, नाहीतर मग चकल्या ह्या आपल्या बिघडू शकतात। तर आपल्या साच्यामध्ये मावेल अशा प्रकारचा आपल्याला छान गोळा हा करून घ्यायचा आहे। आपल्या साच्याच्या आकारानुसार याला लांब लांब असा करून घ्यायचा आहे आणि आपण तेल लावून घेतलंय त्या साच्यामध्ये आपण हा गोळा आता टाकून घेऊ। तर बघा आपण आता चकली पाडतोय। तर किती छान अशी काटेदार आपली चकली ही पडते। इथे तुम्ही 3 फेऱ्याची चकली ही पाडून घेऊ शकताय। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अजून 1 फेर वाढवू शकताय। चकली पाडून झाल्यानंतर शेवटचे टोक हे आपल्याला जुळवून घ्यायचे, नाहीतर मग तेलामध्ये तळताना चकली ही आपली सुटू शकते। तर अशा प्रकारे परातीवर मावतील तेवढ्या चकल्या मी इथे पाडून घेतल्या आहे। तर बघा हातावर जरी घेऊन बघितलं तरी आपली चकली सहजच हातावर येते। तर अशा प्रकारे आपण चकल्या ह्या पाडून घेतले। त्यानंतर गॅसवर मी तेल तापत ठेवले होते आणि थोडंसं यामध्ये पिठाचा गोळा टाकून बघितला तर त्याला छान असे बुडबुडे आले, म्हणजे तेल हे आपले छान तापले आहे। तर यामध्ये मी आता चकल्या सोडून घेते। तर अगदी जास्त चकल्या एका वेळेला टाकायच्या नाही आहेत, अगदी कढईमध्ये मावतील तेवढ्याच चकल्या यामध्ये घालायच्या आहेत। आणि तेलाला बघा छान, चकलीला बघा छान बुडबुडे येत आहेत। थोडे आपले बुडबुडे कमी झाले की मग आपल्याला काटा काढून घ्यायचा आहे। हो, चकल्यांना आपण या काटेरी चमच्याने उलट्या करून घेणार आहोत। तर अशा प्रकारचा चमचा जर तुम्ही इथे वापरला तर खूप आपल्याला हे सोयीस्कर पडते। तर अशा प्रकारे आपण चकल्यांचा काटा काढून घ्यायचा आहे। तर दोघं साईडने आपल्या चकल्या ह्या छान अशा तळून झाल्यात। त्यानंतर आपण हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर बघा कलरही किती छान आला आहे आपल्या चकलीला। आपण या एका प्लेटवर काढून घेऊ। पुन्हा चकल्या या तळण्यासाठी टाकताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, आपल्याला तेल हे पुन्हा थोडे तापवून घ्यायचे, त्यानंतरच आपल्याला चकल्या यामध्ये सोडायच्या आहे। जर तुम्हाला हाताने कढईमध्ये चकल्या सोडायची भीती वाटत असेल तर तुम्ही असं झाऱ्यावर चकली घेऊन ती तेलामध्ये सोडू शकताय। तर बघा अशा प्रकारे आपल्या चकल्या ह्या तयार झाल्या आहेत। तर या प्रमाणामध्ये चकल्या केल्या तर अगदी छान अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात। तर इथे बघा माझ्या मोजून बरोबर 70 चकल्या या तयार झाल्या आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया आपण अशाच पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।